भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. थांब माझ्या जगाच्या टोमण्यांनी, गरिबीने आणि अन्यायाने गाडल्या गेलेल्या लेकरा. आज गुरुवारी साक्षात ब्रह्मांडाचा मालक श्री स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यातील पराभवाचा, आजारपणाचा आणि अथांग दुःखाचा शेवटचा हिशोब करायला तुझ्या दारात उभे आहेत. जर आज तू एकांतात बसून स्वतःच्या दुर्दैवावर रडत असशील, मी इतकी सेवा करतो, गुरुवारी स्वामींच्या नावाने दिवा लावतो, तरीही माझे नशीब नेहमी उघड्यावर का पडते, या विचाराने तुझा आत्मा जळत असेल तर आज मन वर कर. आजचा हा पावन गुरुवार तुझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सगळ्यात मोठा सुवर्णयोग ठरणार आहे. माझ्या लाडक्या लेकरा, आजचा गुरुवार तुझ्यासाठी केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख किंवा वार नाही, तर तुझ्या आणि माझ्या जन्मांतराच्या नात्याचा ईश्वरी दिवस आहे. तू संपूर्ण आठवडाभर जगाचे टोमणे सहन करतोस, कामाच्या ठिकाणी होणारा अपमान, भाऊबंदकीचे दिलेले दुःखाचे चटके आणि स्वतःच्या माणसांनी पाठीत खुपसलेला सुरा, हे सर्व सोसून तू जेव्हा गुरुवारी रात्री माझ्या फोटोसमोर उभा राहतोस तेव्हा तुझ्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू मी माझ्या तळहातावर झेलत असतो. तू मनातल्या मनात हुंदके देत मला विचारतोस ना, स्वामी, मी असा कोणता गुन्हा केला आहे की मलाच एवढी शिक्षा मिळत आहे? माझे रडणे तुम्हाला दिसत नाही का? माझी हाक तुमच्यापर्यंत पोचत नाही का? वेड्या भक्ता, शांत हो, एक दीर्घ श्वास घे आणि आज या गुरुवारी स्वामींचा हा आवाज तुझ्या काळजाला उतरू दे. तुझ्या एकाही अश्रूचा थेंब वाया गेलेला नाही. मी तुझ्या प्रत्येक त्रासाचा, तुझ्या प्रत्येक अपमानाचा आणि तुझ्या प्रत्येक रात्रीच्या एकांतातील रडण्याचा हिशोब नोंदवून ठेवला आहे. तू विचार करतोस की स्वामी तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे, पण तुला ठाऊक नाही, जेव्हा तुझ्यावर सर्वात मोठे संकट आले होते, जेव्हा तुला वाटले होते की आता सर्व काही संपले आहे, अगदी त्या क्षणी तुला त्या खाईतून बाहेर काढणारा तुझा हा समर्थ स्वामीच होते. तू आजपर्यंत खूप सोसलेस. जगाने तुला बेदखल केले, तुझा वापर करून तुला फेकून दिले. जेव्हा तुझ्याकडे पैसा होता तेव्हा तुझ्या मागे हजारो लोक होते, पण जशी तुझ्यावर अपयशाची सावली पडली तसे तुझ्या सावलीनेही तुझी साथ सोडली. तू रात्री डोक्याला हात लावून छताकडे बघत जळतोस, माझे कुटुंब सुखात कधी जगणार? मी माझ्या आई वडिलांच्या किंवा मुलांच्या डोळ्यांतील हताशपणा दूर कधी करणार? या चिंतेने तुझ्या छातीत रोज झडझड सुरू होते. पण आज या गुरुवारी मी तुझ्या नशिबाची ही काळी रेषा कायमची पुसून टाकायला आलो आहे. तू अनाथ नाहीस, तू कमजोर नाहीस. ज्या स्वामींच्या एका भुवीच्या इशाऱ्याने ब्रह्मांडाची चक्रे फिरतात त्या स्वामींचा तू लाडका मुलगा आहेस. जगाच्या बाष्पळ बबडीने स्वतःची हिंमत हारू नकोस. आज या गुरुवारी तुझ्या आयुष्यातील दुःखाचा आणि गरिबीचा काळ संपला आहे. उठ आणि तुझ्या या बापाच्या ताकदीवर नवीन विश्वासाने उभा राहा. आजच्या पावन गुरुवारी स्वामींच्या या पहिल्या अभय महासंदेशाने तुमचे मन भरून आले असेल तर अत्यंत भावनिक होऊन कमेंटमध्ये लिहा, स्वामी, आजच्या गुरुवारी माझे सर्व दुःख तुमच्या चरणी अर्पण करा. माझ्या प्रिय भक्ता, आजचा गुरुवार हा कुठला साधा गुरुवार नाही आहे. आज तू माझ्यासमोर बस, तू माझा मंत्राचा जाप कर. तुझे सगळे दुःख मी काढून नाही टाकले तर माझं नाव सुद्धा श्री स्वामी समर्थ नाही. तुला सगळ्या चिंतेतून, तुला सगळ्या संकटातून माफ करायला, तुला संकटातून तारून घ्यायला मी आता श्री स्वामी समर्थ आलो आहे. तू फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेव आणि माझं नामस्मरण करायला सुरुवात कर. तुला प्रत्येक गोष्टीतून, अडचणीतून कसं बाहेर काढायचं हे माझ्या मी बघतो. तुला आजकाल सतत असे वाटते की तुझ्या घरात काहीतरी भयंकर नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. घरातील वातावरण अचानक गरम होते. क्षुल्लक कारणावरून घरातील सदस्यांमध्ये मोठे वाद होतात. एकामेकांबद्दलचे प्रेम संपवून तिथे फक्त चिडचिड उरली आहे. तू कितीही कष्ट करून पैसे कमावून आणलेस तरी ते पैसे कुठे उडून जातात हे तुला समजत नाही. घरात कुणी ना कुणी आजारी पडते, औषधांचा खर्च वाढतो आणि प्रगतीचे सर्व मार्ग एकामागून एक बंद होतात. तू विचार करतोस की अचानक माझ्या सुखी संसाराला कोणाची दृष्टी लागली. जर तुमच्याही घरी असं होत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा,
श्री स्वामी समर्थ महाराज, मला दुःखातून वाचवा. ऐक माझ्या कष्टाळू लेकरा, तुझ्या वाढत्या प्रगतीवर, तुझ्या प्रामाणिकपणावर आणि तुझ्या कुटुंबाच्या हसऱ्या चेहऱ्यावर तुझ्या जवळच्या लोकांची भाऊबंदकीची विषारी दृष्टी पडली आहे. जेव्हा तू प्रामाणिकपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा तुझ्या स्वतःच्या माणसांच्या पोटात दुखते. त्यांनी तुझ्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी, तुझ्या घरात अशांती निर्माण करण्यासाठी नकारात्मक शक्तींचा आणि वाईट विचारांचा वापर केला आहे. त्यांची ही विषारी नजर तुझ्या घरातील आनंदाला वाळवीसारखी खात आहे. पण आजचा हा गुरुवार तुझ्या घराचे रक्षण करणारा महादिवस आहे. ज्या घरात श्री स्वामी समर्थांचा नामस्मरणाचा गजर होतो, जिथे गुरुवारी स्वामींची दीपपूजा केली जाते, त्या घरावर जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा करणीबाधा एक क्षणही टिकू शकत नाही. आज या गुरुवारी मी तुझ्या घराच्या चारही बाजूंनी माझ्या दिव्य ऊर्जेचे अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करत आहे. आज या क्षणापासून तुझ्या घरातील सर्व कलह, नैराश्य, आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा जळून भस्म झाली आहे. तुझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पुन्हा एकदा आनंदाची, आरोग्याची आणि अपार समृद्धीची गंगा वाहेल. जे लोक तुझ्या विनाशाची वाट पाहत दारात उभे होते, त्यांना तुझ्या घरातील शांती आणि वैभव बघून तोंडात बोटे घालावे लागतील. तू फक्त तुझा भाव शुद्ध ठेव. रोज संध्याकाळी घरात स्वामींसमोर साजूक तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लाव आणि निश्चिंत हो. तुझ्या घराचा राखणदार साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ आहे. स्वतःच्या घराच्या सुरक्षतेसाठी आणि सर्व नकारात्मकता नष्ट करण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी, माझ्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण तुम्हीच करा. थांब बघता, कुठे सुद्धा जाऊ नकोस. तुला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. आज गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी उभे आहेत. त्यांचा हा संदेश ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. तू रोज सकाळी उठून अंगातील टाके संपेपर्यंत राबतोस, घामाचं प्रत्येक जमिनीवर सांडतोस. हे सगळं स्वामी समर्थांनी बघितलेलं आहे. तू कधीही कष्टाला घाबरला नाहीस, तू कधी फसवणूक केली नाहीस. पण जेव्हा यशाचे फळ मिळण्याची वेळ येते, जेव्हा तुझ्या हातामध्ये तुझ्या कष्टाचा मोबदला यायला हवा असतो, अगदी त्या शेवटच्या क्षणी तुझे काम बिघडते. तुझ्या हातात फक्त शून्य आणि निराशा उरते. तुझ्या डोळ्यांदेखत खोटे बोलणारे, आळशी आणि भ्रष्ट लोक पुढे निघून जातात. त्यांच्याकडे गाडी, बंगला आणि संपत्ती येते आणि तू मात्र दिवसभर प्रामाणिकपणे राबूनही गरिबीच्या आणि अपयशाच्या दुष्टीचक्रात गाडला जातोस. या अन्यायाने तुझा आत्मा जळून खाक होतो. तू रात्री एकांतात नशिबाला दोष देत बसतोस. मी इतकी मेहनत करतो तरीही माझं नशीब उघड्यावर का पडते? हा प्रश्न तुझ्या मनात कायम असतो. पण ह्या गुरुवारी असं होणार नाही. आजच्या गुरुवारपासून श्री स्वामी समर्थ तुझं प्रत्येक ऐकणार आहेत. देव माझ्याच बाबतीत इतका पाषाण हृदय का झाला आहे, अशी भावना आजच्या गुरुवारनंतर तुझ्या मनात अजिबात येणार नाही. तुला या प्रश्न कधीसुद्धा झोपू देणार नाहीत, असं होणार नाही. पण आत्ताच तू स्वामी समर्थांचं ऐक. आज या गुरुवारी ईश्वराचा न्याय होणार आहे. तू आजपर्यंत जे अपयश सोसले आहेस, जी तुझी हार नव्हती, ती स्वामींनी तुझ्या घेतलेल्या धैर्याची कठीण परीक्षा होती. सोन्याला जोपर्यंत आगीत तापवलं जात नाही तोपर्यंत ते सोनं जास्त प्युअर होत नाही. आजच्या या पावन गुरुवारी स्वामी समर्थ तुझ्या नशिबाची, अपयशाची काळी रेषा पुसून टाकायला आले आहेत. तू पेरलेल्या प्रत्येक कष्टाचे, प्रत्येक थेंबाचे आता सोन्यात रूपांतर होईल. स्वतःच्या कष्टाची चीज करण्यासाठी आणि नशीब बदलण्यासाठी स्वामींच्या साक्षीने आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझ्या कष्टाला यशाचे सोनेरी फळ द्या. थांब बघता, पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकून बघ, कारण का हा संदेश तुझं आयुष्य नक्की बदलून टाकेल. आज गुरुवार आहे, स्वामी समर्थांचा दिवस आहे. हा संदेश तुझं आयुष्य नक्की बदलून टाकेल. माझ्या स्वाभिमानी भक्ता, जेव्हा माणसावर गरिबी किंवा अपयशाचा काळ येतो तेव्हा जग तर दूरच राहिले, पण स्वतःचे नातेवाईक आणि सख्खे भाऊसुद्धा पाठीत खंबीरपणे वार करतात. ज्या भावांसाठी, ज्या नातलगांसाठी तू स्वतःचे सुख पणाला लावले, त्यांना तू कधीही कठीण काळात स्वतःच्या खिशातून मदत केलीस, त्यांनीच तुला पडत्या काळात तुला निकामी आणि दरिद्र म्हणून हिणवले. संपत्तीच्या, जमिनीच्या किंवा पैशाच्या मोहापायी त्यांनी तुझा हक्क हिरावून घेतला आणि समाजात तुझी शोभा केली. भक्तांनो, तुमच्याही बाबतीत असं काही घडलं असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ, माझ्यावर कृपया असा दिवस कधीच आणू नका. तू जेव्हा रात्री त्यांच्या बोचऱ्या शब्दांनी, अपमानास्पद हास्यांनी आठवण काढतोस तेव्हा तुझा जीव थरथर कापतो. मी यांच्यासाठी काय काय केले नाही, तरीही यांनी माझा विश्वासघात का केला? या विचाराने तुझ्या मनाची सुडाची आग पेटते.
पण ऐक माझ्या दुखावलेल्या लेकरा, तुला कोणाशीही भांडण करण्याची किंवा सुडाच्या आगीत स्वतःला जाळण्याची अजिबात गरज नाही. खरा सूड हा भांडणाने किंवा शिवीगावळाने घेतला जात नाही. ज्यांनी तुला दारातून हिसकावून लावले त्यांना तुझ्याकडे पाहण्यासाठी मान पूर्ण वर करावी लागेल. ज्या हाताने तुला अपमानित केले तेच हात तुझ्यासमोर मदतीची भीक मागण्यासाठी पसरले पाहिजेत. तुझ्या शत्रूंचा आणि तुझ्या पाठीत खोरा खुपसणाऱ्या कपटी भाऊबंदकीचा हिशोब आता साक्षात स्वामी समर्थ करते. शत्रूंच्या आणि कपटी भाऊबंदकीच्या अन्यायाला यशाने उत्तर देण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझा न्याय तुमच्या हाती आहे. माझ्या भक्ता, कर्जाचे ओझे आणि पैशांची चणचण ही माणसाला जिवंतपणी मारणारी सर्वात मोठी कुऱ्हाड असते. डोक्यावर साचलेलं देणी, व्याजाचा वाढता डोंगर, रोज दारात येणारे सावकार आणि बँकेचा फोन यामुळे तुझा श्वास गुदमरतोय. जेव्हा तुला पैशांची नितांत गरज असते, जेव्हा घरातील कोणाचे तरी आरोग्य बिघडते किंवा मुलांची फी भरायची असते, तेव्हा तू ज्यांच्याकडे आशेने पाहतोस ते सर्व मित्र आणि नातेवाईक आपले फोन बंद करतात आणि तोंडावर दारे बंद करतात. तुला लोकांसमोर हात पसरवताना, गयावया करताना स्वतःच्या स्वाभिमानाचा बळी द्यावा लागला. तू अनेकदा विचार केलास की या कर्जाच्या ओझातून सुटण्यासाठी मी माझे जीवनच संपवून टाकू का? भक्ता, खबरदार, जर असा विचार पुन्हा मनात आणलास तर तुझा हा स्वामी तुझ्या आर्थिक दारिद्र्याचा आणि कर्जाच्या संकटाचा संपूर्ण नाश करायला या गुरुवारी तुझ्या दारात आला आहे. ज्या स्वामींच्या चरणी अष्टसिद्धी आणि नवसिद्धी दासींसारख्या उभ्या असतात त्या स्वामींचा भक्त पैशासाठी लाचार कसा होऊ शकतो? तुझा हा कठीण आणि कसोटीचा काळ आता या क्षणी संपुष्टात येत आहे. आजच्या या पावन गुरुवारी मी तुझ्या घरावर आणि व्यवसायावर धनलक्ष्मीचा महाआशीर्वाद टाकत आहे. तुझ्यासाठी रोजगाराचे, व्यवसायाचे आणि धनावकाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग उघडतील. कर्जाचा डोंगर हळूहळू बर्फासारखा वितळून जाईल. तुझ्या हातात पैसा टिकेल, उधळपट्टी थांबेल आणि अन्नाचं व धान्याचा असा अक्षयसाठा तुझ्या घरात राहील की तुला पुन्हा कधीही कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि समृद्धीसाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा. थांब लेकरा, कुठेही जाऊ नकोस. आज गुरुवार. हा स्वामींचा महासंदेश शेवटपर्यंत ऐकून जा. या जगाचा एक अतिशय क्रूर नियम आहे. इथे जोपर्यंत तुझ्या खिशात पैसा आहे तोपर्यंत तुझ्याकडे पद आणि प्रतिष्ठा आहे. तोपर्यंत हे जग तुझ्याभोवती फेऱ्या मारेल. लोक तुझ्या शब्दाला शब्द जोडतील, तुझ्या मोठेपणाचा शपथा घेतील. पण जशी तुझ्यावर कठीण परिस्थिती आली तशी हीच माणसं तुला परकी झाली. ज्या मित्रांसाठी तू रात्रंदिवस उभा राहिलास, ज्या नात्यांना तू जपलेस, त्यांनी तुझ्या पडत्या काळात तुला साधे कसा आहेस हे विचारण्याचे सौजन्यही दाखवले नाही. जे सोडून गेले त्यांच्यासाठी अश्रू ढाळू नकोस. माणसांचा पाठिंबा तात्पुरता असतो, पण स्वामींची साथ अमर असते. आज जगाने तुझे हात सोडले तरी साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाने तुझा हात धरला आहे. माणसाच्या खोट्या विश्वासावर जगणे सोड आणि स्वामींचा शाश्वत विश्वासावर उभा राहा. उद्या जेव्हा स्वामी तुला यशाच्या शिखरावर बसवतील तेव्हा सोडून गेलेली हीच माणसं तुझ्या दारात रांगेत उभी राहतील. पण त्या दिवशी तू कोणाचीही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने राजासारखं जगशील. सोडून गेलेल्या खोट्या नात्यांचा मोह सोडून दे. स्वामींच्या चरणी आश्रय घे आणि आत्ताच कमेंटमध्ये लिही, स्वामी मला माणसांचं नाही तर फक्त तुमची साथ हवी आहे. माझ्या भक्ता, हे तुझे विचार म्हणजे तुझ्या आतल्या शूर योद्ध्याची हत्या आहे. स्वामींचा भक्त कधीही लाचार आणि कमजोर असू शकत नाही. ज्याच्या पाठीवर साक्षात ब्रह्मांड नायकाचा अभय हात आहे त्याने जगातील शूद्र लोकांसमोर मान झुकवणे हा स्वामींच्या ताकदीचा अपमान आहे. तू तुझा स्वाभिमान कधीही विकू नकोस. जर तुला आज सुकी भाकर खाऊन राहावे लागत असेल तरी चालेल, पण कोणाच्या उपकाराखाली आणि अपमानास्पद मदतीवर जगू नकोस. तुझ्या स्वाभिमानाचे रक्षण साक्षात स्वामी समर्थ करतील. तू फक्त कष्टाचा, सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडायचा नाहीस. ज्या ज्या ठिकाणी तुझा अपमान झाला आहे, ज्या ज्या लोकांनी तुझा निकामी ठरवला आहे, त्याच ठिकाणी तुझा भव्य सत्कार घडवून आणणे ही माझ्या आशीर्वादाची जबाबदारी आहे. स्वतःचा गमावलेला स्वाभिमान पुन्हा जागे करण्यासाठी आणि जिद्दीने उभा राहण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी मी लाचार होणार नाही, मी स्वाभिमानाने जिंकेन. स्वामी तुला कधीच उशिरा फळ देत नाहीत. स्वामी योग्य वेळीच ते देतात जे तुझ्यासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी सर्वोत्तम आहे. तू ज्या गोष्टीसाठी आज रडत आहेस ती गोष्ट कदाचित तुझ्या विनाशाचे कारण ठरू शकली असती. म्हणूनच स्वामींनी ती तुझ्यापासून दूर ठेवली आहे. आई जशी लहान मुलाच्या हातातून धारदार सुई काढून घेते, अगदी तशीच स्वामी तुझ्या नशिबाचे रक्षण करत आहेत. मनातील सर्व शंका जाळून टाकून स्वामींवर अखंड निष्ठा ठेवण्यासाठी आत्ताच भावुक होऊन कमेंटमध्ये लिही,
स्वामी माझा तुमच्यावर आणि तुमच्या वेळेवर पूर्ण विश्वास आहे. जा माझ्या लेकरा, आता संकटांना घाबरणे बंद कर. या जगात कोणासमोरही झुकू नकोस. तुझा हा समर्थ बाप तुझ्या श्वासात, तुझ्या ध्यानात, तुझ्या कष्टात आणि तुझ्या मनगटात अखंड वास करत आहे. हा गुरुवार तुझ्या आयुष्यातील एक सुवर्ण युगाची सुरुवात आहे. स्वामींच्या या वज्र कवचाचा स्वीकार करत अत्यंत भावनिक होऊन कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही पाठीशी आहात. आता मी जगातील कोणत्याही संकटाला घाबरत नाही. उठ माझ्या लेकरा, आता थांबायचं नाही. तुझ्या आयुष्यातील दारिद्र्याचा, आजारपणाचा, भाऊबंदकीच्या त्रासाचा आणि अपयशाचा काळा पडदा आता कायमचा फाटून गेला आहे. उद्याचा उगवणारा सूर्य तुझ्यासाठी केवळ नवीन दिवस देऊन देत नाही, तर तुझ्या पराक्रमाचा, यशाचा आणि अपार समृद्धीचा महाअभिषेक घेऊन येत आहे. माझ्या लाडक्या भक्तांनो, जर आज गुरुवारी स्वामी समर्थांचा हा महाअध्यायाने तुमच्या मनातील निराशा जळून भस्म झाली असेल, तुमच्या डोळ्यातील अश्रू वाहिले असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.